ही एकूण सगळी जमीन अजित पवारांची आहे। 100 एकर जमीन असल्याचं बोललं जात आहे आणि त्याच्यापैकी 50 एकर हा ऊस आहे। मंडळी नमस्कार। तुम्हाला तर माहितच आहे बखर लाईव्हचा महाराष्ट्र दौरा निघालाय आणि त्या दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही वेगवेगळ्या शहरांना भेट देतोय। हवा कुणाची आहे हे सगळं जाणून घेतोय, कारण आपल्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। असंच आम्ही बारामतीवरून इंदापूरला जात होतो आणि जाता जाता आम्हाला काटेवाडी लागलं। अगदी बरोबर, आपल्या पवारांचं काटेवाडी। आणि मग आम्ही सहज विचार केला की ज्या अजित पवारांच्या काटेवाडीतल्या बंगल्याची चर्चा होते, त्यांच्या शेतीची चर्चा होते, त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या एका विहिरीची चर्चा होते, ती नेमकी कशी आहे त्याची उत्सुकता आम्हाला वाटली आणि म्हणून मग आम्ही त्याचा शोध घेत इथपर्यंत आलोय। तर चला मी तुम्हालाही दाखवते की अजित पवारांच्या शेतातली जी अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असणारी विहीर कशी आहे। कारण प्रचंड खोली असणारी ही विहीर आहे आणि भरपूर पाणी आहे, कारण अजित पवारांकडे एकूण 100 एकर जमीन असल्याचं बोललं जातं आणि त्यातल्यापैकी 50 एकरवर अजित पवारांचा फक्त ऊस आहे आणि 50 एकरवर इतर पिकांची लागवड केली जाते। तर ज्या विहिरीबद्दल मी बोलत होते ती ही विहीर आहे, तुम्ही बघू शकता। मी माझ्या कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करते, हीच ती काटेवाडीतली विहीर आपण अनेक सोशल मीडियाच्या चॅनल्सवरून बघत असतो। या विहिरीतूनच खऱ्या अर्थानं अजित पवारांच्या शेतीला पाणी पुरवठा होत असतो। आता खरं तर आम्ही आलो आहे, तो नोव्हेंबरचा महिना आहे, नोव्हेंबर। तर अशा जवळपास अजित पवारांच्या शेतामध्ये 4 विहिरी आहेत, त्यातली ही एक विहीर आहे। आणि या विहिरीच्या जर बाजूला आपण बघितलं तर सोलार पॅनल आपल्याला दिसतंय। खरं तर सरकार सामान्य शेतकऱ्यांना ही सोलार पॅनल बसवायला सबसिडी देत असतं, तशी अजित पवारांनाही कदाचित मिळाली असेल आणि त्यांनी आपली ही शेती इतकी अत्याधुनिक पद्धतीने साकारलेली आपल्याला दिसतीये। माझ्या पाठीमागे तुम्हाला ऊस दिसत असेल, ही सगळी जी जमीन दिसते ही एकूण सगळी जमीन अजित पवारांची आहे। 100 एकर जमीन असल्याचं बोललं जात आहे आणि त्याच्यापैकी 50 एकर हा ऊस आहे। तुम्ही बघू शकता एकूण हा सगळा जो ऊस आहे हा राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवारांचा आहे। या सगळ्या शेतीच्या माध्यमातून अनेकदा आपण ज्यावेळी दादा विवरणपत्र निवडणुकीच्या वेळी भरत असतात त्यावेळी ते त्यांचं उत्पन्नही या ऊसातून दाखवत असतात। हाच तो ऊस आहे आणि एकूण बाकीच्या जी 50 एकर उरलेली जमीन आहे त्यावर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे। ते पिकंही मी तुम्हाला दाखवणार आहेत। अतिशय सुंदर पद्धतीनं त्या पिकांची लागवड केली गेली आहे आणि जी विहीर मी तुम्हाला आधी दाखवली त्या विहिरीतूनच या सगळ्या पिकांना हा पाणी पुरवठा केला जातोय। मी माझ्या कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करते की किती सुंदर पद्धतीनं ही सगळी पिकं लावलेली आहेत। बहुतेक ही केळी असावीत किंवा हळदीची रोपं असावीत, ही सगळी लागवड केली गेली आहे। एकूण आपण आत्ता सध्या जिथं उभे आहोत ते राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांचं शेत आहे आणि अतिशय सुंदर सधन आणि सुबक अशी ही पिकांची लागवड आहे। सगळीकडे हिरवळ आहे आणि मोठे सधन असे शेतकरी आहेत अजित पवार, असं म्हणायला हरकत नाही। चला इथेच थांबतो, धन्यवाद। बघत रहा बखर लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।